कामगार क्षेत्रात संघटनात्मक कार्य आणि कामगार युनियनच्या माध्यमातून कायदेशीर न्याय मिळवून देण्याचा मानस व्यक्त करणाऱ्या अरुण धारवे यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना युनियन पालघर तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कामगार क्षेत्रात कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडून कामगारांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करणाऱ्या अनेक युनियन कार्यरत आहेत। कष्टकरी कामगारांच्या हक्काचे आणि अधिकाराचे रक्षण करण्यासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना युनियन अनेक दशकांपासून कार्यरत आहे। त्यात पालघर जिल्ह्यात तालुका संघटकपदी अरुण धारवे यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगार क्षेत्रामध्ये एका नव्या नेतृत्वाचा उदय हा कामगार दिनी झाला आहे। त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचं वातावरण आहे। सदर प्रसंगी शिवसेना प्रणीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष कौशिक आनंद, सचिव अमित भटनागर, कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, नगरसेवक दिलीप बारटक्के तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। सदर प्रसंगी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष कौशिक आनंद, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना युनियन पालघर तालुका संघटक अरुण धारवे इत्यादींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। नाही, पदाचं चित कसं करणार याच्यापेक्षा मला वाटतं सर्वांनी पाहिलंय की आम्ही दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेले। दिघे साहेबांच्या टायमाला सुद्धा आम्ही हेच कामं करत आलो होतो, लोकांना कसं काय मार्गदर्शन करतं, लोकांचे काय अडीअडचणी आहेत। आणि त्यानंतर आता शिंदे साहेबांनंतर सुरेश मोहिते साहेब, आमचे उपाध्यक्ष साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं की अरुण आता तू येतोयस तर काम करायला सुरुवात कर। आणि आमचा ओघच आहे की कामगारांशी जोडा, कामगारांची काय अडचणी येते बघा। अडचणी एवढ्या आहेत की भरपूर नेते झाले तरी त्यांच्या बिचाऱ्यांच्या अडचणी तयार जाणार नाहीत। उलट आपल्याला त्यांच्यापासून किती जवळ जाता येईल, त्यांना काय अडचण आहे हे बघायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी किती काम करत होतो आणि तुम्ही पाहिलेलं आहे सर। बस याच्यापुढे असंच काम करायची इच्छा आहे। दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद, हेच गुण पुढे चालणार। श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली युनियन तर चालतेच, पण जनरली आम्ही बघितलेलं आहे, काही महिन्याचा आमचा जो अनुभव आहे, युनियनवाले आमच्याकडे येतात, काही लोक येतात, ते म्हणतात की आम्हाला तुमच्या झेंड्याखाली यायचं आहे। फक्त झेंड्याखाली येऊन चालणार नाही, तर ते मर्ज होऊन येणं आमच्या झेंड्याखाली खूप महत्त्वाचं आहे। आम्ही तुमच्याशी अलायन्स करू अशी आम्ही अपेक्षा नाही करत। कमीत कमी मी अरुणकडनं तरी अपेक्षा करतोय की ज्या आमच्या तिथे युनियन असतील स्पेशल आपल्या झेंड्याखाली आलेल्या आणि पूर्णतः आपल्या पक्षाच्या असायला पाहिजे, पक्षाच्या झेंड्याखाली असल्या पाहिजे। त्यामुळे काम कसं करायचं, ते कसं करायचं त्याचं मी मार्गदर्शन करणार आहे। पण अनेक कंपन्यांना जर घेऊन यायचं असेल, कारण त्यासाठी आम्ही जीवाचं प्राण करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना सपोर्ट करणं हे आमचं काम आहे। कुठे काय अडचण लिगली असेल, कायद्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा अजून काय तक्रारी असतील, त्याचं विचार करायला आम्ही दोघेही बी सक्षम आहोत। त्यांना ह्या दिवसाच्या पत्र घेतलेल्या तुम्ही मनापासून काम करायचं, धैर्याने काम करायचं, विचारानं काम करायचं, लोकांना जोडा, इंडस्ट्रीज जोडा, कामगारांचे काम करा, हा तुम्हाला मी आशीर्वाद देतो आणि त्याचप्रमाणे शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना ही सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी संघटना आहे। माझ्याबरोबर माझे उपाध्यक्ष आहेत आणि इगतपुरी सेलचे पण उपाध्यक्ष आहेत। अरुण धारवे यांना तसाही कामगार क्षेत्रातला तसा चांगला अनुभव आहे। पालघर एरियामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केला की मला सुद्धा युनियनवर काम करायचं। त्यामुळं साहेबांनी सांगितलं की अरुण धारवे यांना संधी देऊन त्यांच्या कामाची पोचपावती नक्कीच मिळेल। मला खात्री आहे की पालघरमध्ये जास्तीत जास्त युनियन्स कशा आपल्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या झेंड्याखाली येतील ते करतील आणि माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत।